तर हॅलो मित्रांनो, कशा आहात सर्व? मस्त. आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी की व्हेजिटेबलला नाव ठेवणारे भरपूर जण आहे आणि सर्वात जास्त त्यांना असं वाटतं की किरकोळ धंदा आहे 2,000-5,000 रुपयाचा आणि काय करायचा, रस्त्याकाठी विकायचा, हसता वगैरे XYZ नाव ठेवता. पण आता इतकं नवीन मोठं कन्सेप्ट आणलं मी याच्यामध्ये की पूर्ण महाराष्ट्राला हादरणारं एक महत्वाचं काम आहे आपलं. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर यूट्यूब लिंक टाकली तुम्हाला मी आणि यूट्यूबवर जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा. ओके, बाय बाय. तर हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे स्वरा व्हेजिटेबल अकॅडमीमध्ये. जे अकॅडमी आपण महाराष्ट्रासाठी चालू केली की ज्यांना माहिती नाही की किती ग्रोथ होतोय आणि किती पैसे होता, जेणेकरून उदाहरणार्थ मीच आहे तुम्हाला, माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे महारथी की ज्यांना माहिती की व्हेजिटेबल मध्ये भाजीपाल्यामध्ये खूप पैसा आहे पण ते सांगत नाही, स्वतःचे खिशे भरताय. बरोबर. पण आपण जे काम करतोय ना ते आपण प्रत्येकाला क्लिअर टू क्लिअर सांगतो की इतका माल घेतला, इतका माल घेतला, इतके पैसे झाले. हा, आज सकाळी माल घेतला, दुपारी लगेच आपले रात्री लगेच इन्स्टंट इतके पैसे होत आहे. जो ट्रेनिंग साठी आता आहे त्यांनाही सुद्धा माहिती की मी त्यांच्या कन्सेप्ट डोक्यात काय टाकतो, विथ विक्रीचा सेल कसा होतो, कस्टमर कसे तुमच्याकडे आता, कस्टमरला काय आवडतं, कस्टमरचं म्हणणं काय, कस्टमरच्या माइंडसेट काय, कस्टमर नवीन नवीन का वाटतं. बा शिकणं खूप महत्वाचं आहे, कोणते काम छोटं समजू नका. ज्यांना ज्यांना छोटं वाटलं ते त्यांना कळून गेलं की छोट्यामध्ये किती मोठा पैसा आहे. बरं, तुम्ही ₹1,00,000 गुंतवता, 2,00,000 गुंतवता, 3,00,000 गुंतवता. मी काय लय मोठा मालक नाही किंवा लय मोठा माणूस नाही किंवा लय मोठा एखादा वैज्ञानिक नाही. जे जमतं ते सांगतो, जे कळतं तेच सांगतो. बरोबर. आणि मला जितकं माहिती तितकंच मी तुम्हाला सांगतो, कारण की व्हेजिटेबलला नाव ठेवणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ माझा असतो की भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये मराठी माणूस नाही, UP बिहारी सगळे बाह्य आहे. बरोबर आहे की नाही. आज कुठेही जा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे लोक मिळतील पण महाराष्ट्रीयन पोरं खूप कमी प्रमाणात आहे. पण मी जो कन्सेप्ट चालू केलेला ना ती स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी ही ट्रेनिंग अकॅडमी याच्यामुळे अशी बनवली की महाराष्ट्रामध्ये तिचा कसा ग्रोथ होईल, लोक गोरगरीब कसं पुढे जाईल, प्रत्येकाला घराघरामध्ये कसे पैसे तयार होतील, प्रत्येकाला 2 पैसे कसे मिळतील. कोणाचा गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेसमध्ये जास्त अट्रॅक्ट केला. बिझनेस म्हणजे खूप मोठा बिझनेस नाही, ते इंग्लिशमध्ये शब्द म्हणून बिझनेस, पण व्यवसाय म्हणलं आपला छोटा धंदा वाटतो. बरोबर ना. पण माझे उद्देश असे अलग अलग आहे की जे माझा कन्सेप्ट ना तो जगा वेगळा आहे की भाजीच्या व्यवहारामध्ये हर एक मुवमेंट आहे. भाजी इतके आयटम आहे की जे आपल्याला स्वतःला मला इतके माहिती नाही, पण जे मला 35 ते 40 आयटम माहिती, ज्याच्यामध्ये 2 आयटम जरी विकले तरी तुम्हाला पैसे मिळत आहे. बरं, पैसे तर मिळत आहे मान्य, पण त्याचं प्रॉफिट किती होतंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आणि नवीन माणसाला ना याच्यामध्ये माहित नसतं. मार्केटला जाणं, काय माल घ्यायचा, कसा विक्री करायचा, ह्या गोष्टी कोणी सांगणार नाही. याच्यामध्ये त्याचा दिवस जास्त वाया जाईल. बरोबर आहे. एक काम करतो, एखाद्याचं घर बसवणं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे आणि आज एखाद्याचं घर जेव्हा बसतंय ना तो आनंद गगनात मावत नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे मला महाराष्ट्रासाठी. मी प्रत्येकाला गाईड करतोय, प्रत्येकाला सांगतोय. कोणी माझे विरोधक जाते, कोण जाते, कोणी कमेंट वाईट टाकते, हरकत नाही. पण एकदा आयुष्यामध्ये मला शेअर करून पहा. बरोबर. माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या गोष्टी शेअर करा, जे मी बिझनेस शिकवतो त्या शेअर करा. आयुष्यामध्ये तुम्हाला त्याच्यामधून काय बेनिफिट मिळतं, एक मराठी उद्योजक तयार कसा होतोय, कसा उद्योजक तयार करतोय मी, प्रत्येकाला घरोघरी कशी एखादा मनासारखा खायला मिळेल, मनासारखा परिवाराला आनंद मिळेल, एक हजबंड वाईफ चांगली खुशी जगतील, एक फॅमिली आईवडिलाला खुश ठेवल, हे सर्व गोष्टी मी शिकवतो. माझं ध्येय खूप छोटंसं आहे पण ध्येय मात्र तुमच्या आयुष्यासाठी खूप मोठं आहे. कारण की तुम्हाला त्याची किंमत आता कळत नाही, पण येत्या 10 वर्षामध्ये तुम्ही राडशाला धंदा करून सांग नाही. पण हे सोशल मीडियामुळे मी आनंदी आहे की सोशल मीडियापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलो. आज भरपूर लोक माझ्या अंडरमध्ये न मात्र तर माझ्यासोबत राहून काम करताय. जे मी रोज त्यांना गाईड करतो, त्यांना मी शिकवतो, त्यांना हर एक गोष्टी देतो, त्यांच्या प्रत्येक भावना पोचता. बरोबर आहे का नाही. पण आनंद इतका वाटतो आणि दुःखही इतकं वाटतं की आनंद इतका वाटतं की ज्या लोक जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हा त्यांना खूप आनंद वाटतो की ते मला फक्त भाऊ तुमच्यामुळे झालं, आज स्वरा व्हेजिटेबलमुळे झालं, आज तुम्ही नसते तर आमचं कुठं असतं घर, काय असतं वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. तर इथं दुःख बी वाटतं कधी कधी, तो आनंद गगनात मावत नाही. पण दुःख एका गोष्टी सुद्धा वाटतं की जे लोक अजून शिकायला येत नाही, ज्यांना या गोष्टी कळत नाही की ते हसण्यावर घेत आहे, भाजीचं काय शिकायचं, भाजीचा काय व्यवहार आहे आणि भाजीमध्ये काय नवीन ट्रेनिंग आहे.
अरे मूर्खा, तुला शिकता शिकता 5 वर्ष निघून गेले, बरोबर आहे. मग तू कसं काय म्हणतोय तुला काय अंड्याच्या भाऱ्याला डायरेक्ट चालायला शिकला काय? असं मूर्खपणाने बोलण्यापेक्षा ना अशाला डायव्हर्ट करून द्यायचं, डिवाईड करायचं. शिकण्याचा टेस्ट ते जमतो मी. जर कार चालवता आली, जर रस्ताच माहिती नाही तर ती कार चालवून फायदा काय? मॅपद्वारे तर बरोबर चालले, पण खड्डा थोडी दाखवला आहे. बरं दाखवलं तर तुम्हाला काय खड्डा दिसतोय म्हणून मॅपमध्ये? कारण नवीन माणसं काय ते रस्ता दिसतोय, दिला खड्ड्यात गेला तर मग काय वाटते. पण तेच जर एखादं सांगितलं भाऊ तिला खड्ड्यात जाऊ नको, तेव्हा तुम्ही आनंदाने बरोबर सांगितलं, अरे दादाने बरोबर मला मार्ग सांगितला. मग हाच मार्ग आपण प्रत्येकाला सांगतो की गोरगरीब कसा पुढे गेला पाहिजे, तो मार्ग कसा राहतो, माल किती घेतला पाहिजे, किती विक्री केला पाहिजे, तुम्हाला कसे पैसे मिळले पाहिजे, प्रत्येकाला 1000, 1500, 2000, 3000 रोज पर डे कसा मिळाला पाहिजे, हे खेडेगावामध्ये कसा रोजगार चालू होईल ना. मी कोणत्या सरकारचं देतोय ना कोणचा उद्योग देतोय. मी जे करतोय ते माझ्या स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातून सगळं शिकवतोय. जे आज मी कमवतोय ते मी निस्वार्थपणाने कमवतोय, बरोबर आहे. आणि जे आज मी तुमच्यासाठी कमवतोय किंवा कमवतो सॉरी माझ्यासाठीच कमवतोय, पण मी जे व्हिडिओज दाखवतोय, व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला दाखवतो की या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे 3 मूलभूत प्लॅन मला असे की या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला ग्रोथ मिळेल. आणि तुम्हाला जिथं चुकता तिथं मी सांगतो ना की किती पैसे प्रमाणात मिळतात. जे आता ट्रेनिंगला आले तुम्ही त्यांचे नंबर घेऊ शकता, त्यांच्याशी कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोला की ट्रेनिंग कशी वाटली, तुम्हाला कसं ग्रोथ वाटतंय, तुम्हाला या बिझनेसमध्ये कसा पैसा मिळेल, तेव्हा तुम्ही माझ्याकडे या ना. वयाची आट नाही याच्यामध्ये, फक्त जिद्द कामाची पाहिजे, बरोबर. कोण ट्रोल करण्यापेक्षा, कोण काय बोलण्यापेक्षा या स्वतःच्या पायावर उभे राहा, 2 पैसे कमवा. पैशावाल्याला खूप इज्जत आहे आणि बिना पैशावाल्याला इज्जतीचं नावसुद्धा नाही. आनंद वाटतो कधी कधी की जे येत आहे ते खूप लवकर त्यांनी शिकताय, आनंद वाटतो. आणि दुःख ते वाटतं की जे हसतंय माझ्यावर किंवा जे म्हणतात भाजीमध्ये काय विक्री करायचे, पण मी टफ फाईटचा माणूस बनवतो. आणि जे मी शिकवतो ते पुरे जगावेगळं आहे. तुमच्यामुळे 20-20 वर्षाचे एक्सपिरियन्स होल्डर जरी असले तरी त्यांना हरवायची ताकद आहे आपल्यात. कारण की आपला बिझनेस हीच आपली दिशा आहे, आपला बिझनेस हीच आपला पुरावा आहे, आपला बिझनेस तीच आपली ओळख आहे, आपला बिझनेस तीच आपली लाईफ आहे. म्हणून हलक्यात घेऊ नका भावांनो. जितका तळमळीने मी जीव काढतोय, जितक्या तळमळीने मी तुम्हाला सांगतोय, आज महाराष्ट्रात कोणी नाही आहे आणि मराठी उद्योजक म्हणजे महाराष्ट्रीयन उद्योजक बनवतोय. बाहेरचे येऊन महाराष्ट्रात कमवत आहे म्हणजे महाराष्ट्रात खबळ किती, पैसा किती, विचार करा. बाहेरचे येऊन जगू शकताय तर मग आपले का पण नाही जगत? या गोष्टीमध्ये मी इन्वॉल्व झालेलो आहे आणि जे माझा मार्ग आहे तो गरीब वर्गाला पुढे न्यायचा, तो नेणार. कारण की मी स्वतः कमवत काम करतोय. मी कोणाच्या अंडरमध्ये काम करत नाही किंवा कोणी मला गाभाडा दिला, पैसे दिले तू कर आणि तू हे कर, राजकारणाची वळव, तर आपण असंही करत नाही. एक माणुसकी, एक परिवारासारखं, एक सर्वजण करताय ज्यांना मिळतं आहे आणि आपल्यालाही मिळतं आहे. पण माझं पोट भरते, मला असं वाटतं माझ्यातलं थोडासा वाटा तुम्हाला दिला पाहिजे, बरोबर. पण ते माझ्या दुकानातलं तर वाटा मी तुम्हाला काढून देऊ नाही शकत, पण तुम्ही जिथं राहता तिथं तुमचा वाटा मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. पण काम करण्याची जिद्द तुमची पाहिजे, कष्ट करण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये मी तळमळीने जीव काढतोय, हे तुमच्यासाठीच काढतोय. आणि खरं सांगतो, राग नका मानू भावांनो, बहिणींनो. तुम्हाला ज्या बी उद्योजकामध्ये पडायचं असेल, ज्या बी उद्योगामध्ये, एकदा तरी मला कॉल करा, एकदा राय घ्या. मी म्हणत नाही कोणत्या बिझनेसमध्ये घुसू नका. तुम्हाला जो आवडतो आहे, लोक ट्रेंड पाहता, तुम्ही ट्रेंड पहा. पण माझ्याकडे जे आहे अस्तित्व, जे मला कळतं आहे बिझनेस, मी तेच दाखवतो. कारण की माझ्यासारखा प्रत्येक मराठी उद्योजक जर एक माझा बिझनेस शेअर करू शकते, तसं प्रत्येक जर शेअर केलं तर आज प्रत्येकजण आपल्या पायावर उभं राहील आणि महाराष्ट्रात चांगला ग्रोथ पुढं जाईल. आणि याच्यामध्ये जितका पैसा आपल्याला मिळतोय तितका अफाट अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळेल. गोरगरीब राहणार नाही आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवतील. सांगण्याचा उद्देश खूप वाटतं तुम्हाला छोटा आहे किंवा आज हसताय, कमेंट टाकताय. एकदा आयुष्यात मी काम कसं करतो तेही सांगा आणि कमेंट टाका. तुम्ही शेअर त्या मुलींचे व्हिडिओ करत असतील, एकदा आपले हे व्हिडिओ शेअर करा त्या गरीब वर्गापर्यंत, त्या पोरांपर्यंत पाठवा, त्या मुलीपर्यंत पाठवा, त्या लेडीजपर्यंत पाठवा की ज्याला वाटतं दादा त्यांना आपल्याला सांगायला ग्रोथ. 100% तुम्हाला रिझल्ट देतो आणि 100% ग्रोथ मिळणार.
एक उद्योजक तयार करतोय. आज माझंही पोट तितकंच भरतं तितकं तुमचं भरलं पाहिजे. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोच मी सर्व, पण तुम्ही उभे राहा आणि 2 पैसे कमवा, हाच माझा ध्येय आहे. आणि भावांनो, तळमळीचे हात जोडून सांगतो, कोणी नाही सांगणार. बिझनेस शिकून घ्या, छोटा आहे पण पैसा लय मोठा आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर खरं त्या परंपरेत शेअर करा. हा व्हिडिओ आवडण्यासाठी नव्हे, पण हा बिझनेससाठी, तुमच्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर लवकर लवकर सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.